विदर्भातील पुढील सामना आपल्या समोर चालू होतोय। चढाईसाठी आपण पाहतोय युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून जर्सी क्रमांक 12 परिधान केला हा चढाईपटू आपण पाहतोय सुमेध सावंत। मिडल कव्हरला हँडच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु प्रयत्न या ठिकाणी असफल होतोय आणि आपल्या क्रीडांगणामध्ये या ठिकाणी सुखरूप परतलं जाते। इथे प्रत्युत्तर दाखल असेल दोस्ती गावखडी या संघाकडून। एक बलाढ्य संघ, रत्नागिरी तालुक्यातील एक बलाढ्य संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं असा दोस्ती गावखडी संघ, आणि त्याला प्रत्युत्तर दाखल करताना इथे पाहायला मिळतोय होम ग्राउंड वर खेळताना पाहायला मिळतोय युवा प्रतिष्ठान पाली संघ। जर युवा प्रतिष्ठान पाली संघाच्या दिशेने जर पाहिलं तर या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झालेला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 8 परिधान केलेला ऋषिकेश साळुंखे असेल। या ठिकाणी जबरदस्त एस्केप पाहायला मिळाला होता, परंतु इथे डॅश केले जाते ऋषिकेश साळुंखे याला आणि गुण मिळतो निश्चितच दोस्ती गावखडी संघाला। इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 6 याच्या माध्यमातून इथे बोनस चा अटेम्प्ट केला जातोय जर्सी क्रमांक 6 याच्या माध्यमातून फेटाळला जातोय। इथे प्रत्युत्तर दाखल असेल पुन्हा एकदा सुमेध सावंत याच्या माध्यमातून 2-1-2-2 अशी फील्ड इथे पाहायला मिळते दोस्ती गावखडी संघाकडून। राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई असेल, टोटूच मारण्याचा प्रयत्न केला जातो सुमेध सावंत याच्या माध्यमातून। थोडस लेझी फुटवर्क इथे पाहायला मिळते, या ठिकाणी कोणताही गुण न घेता आपल्या क्रीडांगणामध्ये परतलं जातं। इथे पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल असेल, इथे थर्ड रेड असेल, खतऱ्याची घंटी असेल जर्सी क्रमांक 6 याच्यासाठी इथे पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल। इथे आपण मिडल कव्हरला पाहतोय स्वप्नील असेल, त्याच्या जोडीला असेल रोशन गराडे, परंतु या ठिकाणी थोडासा लेझी फुटवर्क होतोय। या ठिकाणी पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालेला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 12 सुमेध याच्याकडून इथे फुटवर्क होतं, परंतु इथे दोन्ही संघांना इच 1 पॉइंट दिला जातोय, दोन्ही संघांना एक गुण मिळतोय। एक रायडर बाहेर जातोय, त्याच्याबरोबर एक डिफेंडर देखील या ठिकाणी सेल्फ आउट होतोय। पुन्हा एकदा इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 6 याच्या माध्यमातून 2-1-2 अशी फील्ड असेल, इथे बोनस मात्र ऑफ असेल जर्सी क्रमांक 6 याच्यासाठी। इथे वारंवार चढाई केल्या जातात जर्सी क्रमांक 6 याच्या माध्यमातून। यावेळी मात्र ऋषिकेश साळुंखे याच्या माध्यमातून जोरदार बहारदार खेळाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळते पालीवासियांसाठी। एक खुश खबर असेल, ऋषी इथे आपल्या संघाला देतोय खुशी, एक गुण मिळतोय युवा प्रतिष्ठान पाली संघाला। इथे प्रत्युत्तर दाखल असेल युवा प्रतिष्ठान पाली संघाचा बाहुबली म्हणून ज्याला ओळखले जातं असा जर्सी क्रमांक 7 परिधान केला चढाईपटू असेल स्वप्नील गडशी। 1-2-2 अशी फील्ड असेल, यावेळी मात्र बोनस ऑफ असेल स्वप्नील याच्यासाठी। इथे सावध पावित्र्यावर चाललेली चढाई असेल, स्वप्नील याच्या माध्यमातून कोणताही गुण न घेता आपल्या क्रीडांगणामध्ये परतलं जाते। इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 2 याच्या माध्यमातून। इथे राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई असेल, मिडल कव्हरला किकच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु प्रयत्न या ठिकाणी असफल होतोय। यावेळी मात्र कोणताही गुण घेतला जात नाही आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलं जातं। इथे प्रत्युत्तर दाखल असेल ऋषी याच्या माध्यमातून। पुन्हा एकदा एक उंच पुरा असा चढाईपटू असेल युवा प्रतिष्ठान पाली संघाचा। बॅकिंग मारण्याचा प्रयत्न केला जातोय ऋषी याच्या माध्यमातून। खोलवर चाललेली चढाई असेल, 2-1-2 असा फील्ड आपण पाहतोय दोस्ती गावखडी संघाची। या ठिकाणी होम ग्राउंड वर खेळताना आपण पाहतो निश्चितच युवा प्रतिष्ठान पाली हा संघ। युवा प्रतिष्ठान पाली संघाचा जर आपण विचार केला तर ऋषिकेश साळुंखे असेल, शुभम काजरेकर असेल, रोशन गराटे असेल, स्वप्नील गडशे असेल, रोहित सावंत आणि अभिजित बारे आणि सुमेध सावंत हे खेळाडू आपण आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा इथे प्रत्युत्तर दाखल असेल स्वप्नील इथे थर्ड रेड असेल, खतऱ्याची घंटी असेल स्वप्नील गडशी याच्यासाठी इथे पॉइंट घ्यावा लागेल, अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल। खोलवर चाललेली चढाई असेल,
मात्र जबरदस्त अँकल होल्ड असेल दोस्ती गावखडी संघाकडून. इथे दमखम दाखवलं जाते. स्वप्नील याला मैदानाच्या बाहेर धाडले जाते. इथे देखील थर्ड रेड असेल जर्सी क्रमांक 2 याच्यासाठी. मिडल कव्हरला हँडच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न केला जातो जर्सी क्रमांक 2 याच्या माध्यमातून. इथे किक मारण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळी मात्र इथे थोडस लेझी फुटवर्क होतोय. कॉर्नर या ठिकाणी सेल्फ आउट इथे दिला जातोय. एक गुण मिळतोय दोस्ती गावखडी संघाला. इथे प्रत्युत्तर दाखल केले जाते ऋषी साळुंखेच्या माध्यमातून. 2-2-2 इथे मात्र जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं ऋषिकेश साळुंखेच्या माध्यमातून. यावेळी एक गुण मिळतो निश्चितच युवा प्रतिष्ठान पाली संघाला. इथे पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 6 याच्या माध्यमातून. आपल्याला निश्चितच वारंवार चढ्या पाहायला मिळत आहेत. खोलवर चाललेली चढाई असेल. राईट कॉर्नरला आपण पाहतोय सुमेध सावंत असेल. लेफ्ट कॉर्नरला असेल ऋषिकेश साळुंखे. इथे मात्र हँडच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे थोडस लेझी फुटवर्क असेल. कोणताही गुण घेतला जात नाही. आपल्या क्रीडांगणामध्ये परतला जाते. प्रत्युत्तर दाखल असेल सुमेध याच्या माध्यमातून. जबरदस्त पद्धत आली ते आपल्याला पाहायला मिळते. बोनस अटेम्प्ट केला जातोय सुमेध याच्या माध्यमातून. निश्चितच यावेळी मात्र कोणताही गुण घेण्याचा माणूस दिसत नाहीये आणि कोणताही गुण न घेता आपल्या क्रीडांगणामध्ये परतलं जाते. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल असेल. 2-1-2 अशी फील्ड असेल युवा प्रतिष्ठान पाली संघाची. आणि प्रत्युत्तर असेल जर्सी क्रमांक 4 याच्या माध्यमातून. एक उंच असा चढाईपट्टू आपण पाहतोय निश्चितच दोस्ती गावखडी संघाचा. जबरदस्त फुटवर्क आपण पाहतोय या चढाईपट्टूच्या माध्यमातून. जुना जाणता असा खेळाडू असेल दोस्ती गावखडी संघाचा. परंतु यावेळी प्रत्युत्तर दाखल असेल सुमेध सावंत याच्या माध्यमातून. इथे थोडासा संत गती चालली चढाई असेल आणि यावेळी मात्र थर्ड रेड असेल. खतऱ्याची घंटी असेल या चढाईपट्टूसाठी. डू ऑर डाय रेड, करा किंवा मरा अथवा मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरा अशा स्वरूपाची चढाई असेल. यावेळी मात्र जबरदस्त बॅक होल्ड पाहायला मिळतोय ऋषी साळुंखेच्या माध्यमातून. जोरदार टाळ मित्रांनो ऋषी याच्यासाठी. ऋषी आपल्या संघाला या ठिकाणी खुशी देताना पाहायला मिळतोय. आणि इथे देखील थर्ड रेड असेल सुमेध याच्यासाठी. इथे पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा सुमेध याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. खोलवर चाललेली चढाई असेल. यावेळी मात्र सुमेध याच्या माध्यमातून जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. 2 गुण मिळतात युवा प्रतिष्ठान पाली संघाला आणि 1 गुण मिळतोय निश्चितच दोस्ती गावखडी संघाला. आणि या ठिकाणी आपल्याला चढाईसाठी पाहायला मिळत आहेत सिद्धार्थ तोडणकर. खोलवर चाललेली चढाई असेल सिद्धार्थ तोडणकर यांच्या माध्यमातून. 2-2-2 अशी फील्ड असेल. राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई असेल. परंतु यावेळेस मात्र विराट रेषा ओलांडली जाते. आपली रेड व्हॅल्यू केली जाते. या ठिकाणी टाइम आउट घेतला जातो. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय युवा प्रतिष्ठान पाली यांच्या माध्यमातून. निश्चितच पुन्हा एकदा सामन्याला इथे सुरुवात केली जाते. पुन्हा एकदा आपण चढाईसाठी पाहतोय ऋषिकेश साळुंखे असेल. यावेळी जोरदार मामूली डॅश असेल. ऋषी याला थांबवण्यात यश येते. निश्चितच दोस्ती गावखडी संघाला 1 गुण मिळतोय दोस्ती गावखडी संघाला. इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 6 याच्या माध्यमातून. जबरदस्त हाय व्होल्टेज असं चाललेला सामना असेल दोस्ती गावखडी विरुद्ध युवा प्रतिष्ठान पाली. या ठिकाणी आपण पाहतोय लेफ्ट कॉर्नरला असेल शुभम काजरेकर तर राईट कॉर्नरला असेल अभिजित पारे. या ठिकाणी मिडल कव्हर हँडच्या स्वरूपात बाद केलं जाते. रोशन कराटे या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातोय. 1 गुण मिळतोय दोस्ती गावखडी संघाला. इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 7 याच्या माध्यमातून. स्वप्नील घडशी आपण पाहतोय. जबरदस्त फुटवर्क असेल. खोलवर चाललेली चढाई असेल. मिडल कव्हरला हँडच्या स्वरूपात बाद केलं जाते. इथे ताल ठोकली जाते. 1 गुण मिळतोय निश्चितच. 1 मोहरा गारद असेल. 1
गुण मिळतो युवा प्रतिष्ठान पाली संघाला. इथे दमखम दाखवलं जाते स्वप्नील याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 6 याच्या माध्यमातून आपण पाहतोय. निश्चितच एक उंच पुरा असा चढाईपट्टू असेल. दोन्ही कव्हरच्या दिशेने चाललेली चढाई, या चढाईपट्टीच्या माध्यमातून आपण पाहतो इथे शुभम याच्या माध्यमातून ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी ब्लॉक मात्र फसतोय. 2 गुण मिळत आहेत दोस्ती गावखडी संघाला. इथे दोन मोहरे गारद असतील. या ठिकाणी टाइम आउट 6 याच्या माध्यमातून वारंवार चढाई केलं जाते. या चढाईपट्टीच्या माध्यमातून इथे लेफ्ट कॉर्नरला हँडच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी मात्र जबरदस्त हँडटच आपल्या फुल हाऊस आपण पाहतोय. दोस्ती गावखडी संघाच्या क्रीडांगणामध्ये असेल. 2-1-2-2 ची फील्ड असेल. स्वप्नील याच्या माध्यमातून वारंवार बोनसचा अटेम्प्ट केला जातोय. या ठिकाणी आपल्या जर प्लेयर्सला रिलाइव्ह करायचं असेल तर निश्चितच स्वप्नील याला इथे कुठेतरी पॉइंट घ्यावा लागेल आणि जबरदस्त अँकल होल्ड असेल. कोपरा रक्षकाच्या माध्यमातून स्वप्नील याला इथे बाद केलं जाते.